नमस्कार मैत्रिणींनो, मी साधना. आपल्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते. मी आज तुम्हाला चौरंगावरचं रुमाल दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खणाचं कापड लागणार आहे त्यासाठी, आणि त्याच रंगाचं हे अस्तर घेतलं आहे. तर चला आपण कटिंग करूया. मैत्रिणींनो, तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर चला आपण याचं कटिंग बघूया आता. मैत्रिणींनो, आता हा जो चौकोनी तुकडा आहे आपण स्टँडर्ड साईजचा बनवणार आहोत, 18 बाय 18 इंचाचं. त्यासाठी आता ह्याचं कटिंग दाखवते मी. हा एक खणाचं कापड घेतलं आहे. त्याची उंची आहे 15, रुंदी आहे 15 बाय 15चा हा खणाच्या कापडाचा तुकडा आहे. याला आपण साईडने बॉर्डर लावणार आहोत. 1.5 इंचाची ती बॉर्डरची पट्टी आहे. इथे 1.5 इंचाची आपण पट्टी लावणार आहोत आणि वरच्या साईडने इथे आणि इथे अशी 1.5 इंचाची आपली पट्टी येणार आहे. त्यामुळे ते तयार झाल्यावरती आपलं 18 बाय 18 इंचाचं तयार होणार आहे चौरंगावरचं कापड. हे त्याचं आपण कटिंग करूया. त्याचे 2 तुकडे मी करून घेणार आहे. घरी माझ्याकडे होतं कापड, त्याचं आपण करूया. यातला हा एक पीस घेणार आहे मी. आता अस्तरही तसंच कटिंग करायचं आहे. अस्तर हे मी माझं घरी जे ब्लाऊज पीस होतं पॉलिस्टरचं त्याचं घेतलेलं आहे. त्याचंही सेम कटिंग करायचं आहे आपल्याला. हे खणाचं कापड याच्यावरती ठेवायचं आणि कटिंग करायचं आहे. सेम अस्तर कटिंग करून घ्यायचंय त्या मापाचे. आता एक खणाच्या कापडाचा तुकडा आणि एक अस्तरचा. आता हे आपण मशीनवरती जोडून घेऊया. चारही बाजूने शिवून घ्यायचं. दोरे येतात ते कटिंग केले. अशा पद्धतीने असं चारी बाजूने हे करून घ्यायचं. आता ह्याला आपण लेस लावणार आहोत. इथून याच्या पुढे आता लेस लावायची. याची लेस घेतलेली आहे. ही बाजारात मिळते, अवेलेबल असतात. वेगवेगळ्या डिझाईन्सही असतात.
ती आपण जी ही पट्टी फोल्ड केलेली आहे त्या पट्टी फोल्ड केली आहे त्याच्यावरूनच ही इथे अशी लावून द्यायची अशी त्याच्यावरूनच घ्यायची लावून. आता इथे आल्यानंतर कसं कांडो करायचं. सारी बाजूने होऊन जाईल. असे जे कॉर्नर आहेत तेही शिवायचे नाही. आता हे जे तयार केलेलं आपलं चौरंगावरचा रुमाल आहे त्याच्यावरती इथे आता आपल्याला फॅब्रिक पेंटिंगमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. त्यासाठी मी हा ब्रश घेतला आहे, फ्लॅट ब्रश, आणि रेड कलर घेतला आहे, फेविक्रिलचा रेड कलर, रेड शीट घेतली. त्याच्यावरती इथे स्वस्तिक काढून घेतले मी. आपल्या टेलरिंग चॉक आहे त्याने हे असं स्वस्तिक काढून घेतले. त्याच्यावरती आता आपण पेंटिंग करणार.
मैत्रिणींनो, तुम्ही हे असे घरी बनवून विकू शकता. आता आपले सण चालू होत आहेत, गौरी गणपतीचे. त्यामुळे असे बनवून तुम्ही विकले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि सगळं तुम्ही घरी बसूनच करू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. हे आपलं फॅब्रिक पेंटिंग करून झालंय पूर्ण.